आज बनवली अशी खव्याचे गुलाबजामुन, खूपच मऊ आणि स्वीट, अजिबात कुठंही न असे फुटता आज बनवली अशी गुलाबजामुन. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि तो असा छान मळून घ्यायचा आणि त्यामध्ये आता मी अर्धा वाटी मैदा घातलेला आहे आणि छान असा घट्टसर गोळा आपल्याला हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा. जितका आपण छान हा खवा मळून घेतला तितके गुलाबजामुन छान होतात आणि तेलामध्ये टम्म फुगतात. खूपच टेस्टी रेसिपी आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. छान असा हा आपण खव्याचा गोळा आता मळून घेतला मैद्यामध्ये आणि हा 15 ते 20 मिनिट आता आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत गुलाबजामुनला लागणारी चाचणी बनवून घेऊया. मी 1 तांब्या पाणी घेतलं आणि 1 ग्लास साखर घेतली. साखर विरघळेपर्यंत आपण छान आता गोळे बनवून घेऊया. बघा किती छान, अजिबात फुटत नाहीत आणि खायलाही खूप मऊ अशी टेस्टी ही खव्याची गुलाबजामुन तयार होतात. अशी छान मी बनवून घेतले 20 ते 25 आणि पाकही आपला तयार झालेला आहे. तेलाचं मोहन गरम झालेलं आहे. त्यामध्ये असे आपण गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत आणि छान असे रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. खरं तर तळता वेळेस गुलाबजामुनचा इतका छान रंग आला ना, खूपच भारी. अशी छान तळून घेतली आपण बघा. आणि आता हे बघा आपण जसे तळून घेतले तसे पाकात टाकून घेतले. बघा किती छान रंग आलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. या गुलाबजामुन खायला आपले अशी स्वीट ही रेसिपी.